दर्द दिल भाग 27. राहुल व आईने सर्व सामान बांधून गावी जाण्यासाठी निघाले. आई घराकडे एकटक पाहत होती. तिच्या जुन्या आठवणी जाग्या होत होत्या. तिने गेट बंद करताच तिचे डोळे भरून आले. तोच राहुल टॅक्सी घेऊन आला. दोघेही गाडीतून रेल्वे स्टेशनकडे निघाले होते. राहुल खूप शांत बसला होता. त्याला सर्व सोडून जाताना खूप दुःख होत होते. पण आज सायलीचे लग्न होते. जर मी इथं राहिलो तर मला ते सहन होणार नाही. काहीतरी विपरीत घडण्यापेक्षा हे शहर, हे मित्र, प्रेम सर्वांना सोडून गेलेलं बरं, असा विचार करत तो आपल्या मनाची समजूत काढत होता. मन्या खूप टेन्शनमध्ये होता. त्याने सुरेशला समीरच्या गाडीतून उतरताना पाहिले होते. त्याच्या मनात असंख्य प्रश्न होते. दोघेही गॅरेजवर आले. तेथे मन्याचे सर्व मित्र उभा होते. रोहित म्हणाला, यार आज सायलीचे लग्न आहे. तोच मन्याने हात वर करत सर्वांना शांत बसण्यास सांगितले. मन्या सुरेशला खाली बसवत, हे बघ सुरेश, तू मला सर्व खरं सांग. सुरेश, अरे काय खरं, मी घरी निघालो होतो. समीर भेटला, चल घरी सोडतो म्हणाला. मला सोडून घरी निघून गेला आणि तेव्हाच तू तेथे आला. मन्या खूप चिडला. त्याला उठवत त्याच्या खिशातून पाकिट काढून उघडलं. त्यात भरपूर पैसे पाहून सर्वांना धक्का बसला. सुरेश काही बोलणार तोच मन्याने त्याच्या जोरात कानाखाली मारत, तुझ्यावर मित्र म्हणून नाही तर भाऊ म्हणून प्रेम केलं. तुझ्यावर विश्वास ठेवला, पण तू माझ्या ह्या सर्व मित्रांचा विश्वासघात केलास. मला तिथंच सर्व माहीत झालं होतं, पण तुझ्या घरापाशी राडा नको म्हणून तुला येथे घेऊन आलो. सुरेश मन्याला समजवण्यासाठी उठून त्याच्याजवळ जाणार तोच मन्याने त्याला आणखीन एक जोरात कानाखाली देत, सर्व खरं सांग. पैशासाठी तू आपल्या मैत्रीला कलंक लावलास. सुरेश जाग्यावर बस. त्याच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. तो डोळे पुसत मन्याकडे पाहत, मी चुकलो, मला माफ करा. मी मैत्री काय असते ते समजू शकलो नाही. राहुल व सायलीला वेगळे करण्याचे फार मोठे षडयंत्र रचले गेले होते. यामध्ये सायलीचे आई वडील व तिचा होणारा पती म्हणजे राज पाटील सहभागी होते. यातच समीरला सुद्धा बदला घेण्याचा ऐतास मोका मिळाला होता. त्यांनी केलेल्या प्लॅनमध्ये पैशासाठी मीही त्याची साथ दिली. सायली खरंच खूप चांगली व चरित्रसंपन्न मुलगी आहे. ती 2 मुले सुद्धा या प्लॅनमध्ये सामील होती. आपण सर्व प्यादी होतो, पण वजीर मात्र समीर होता. आपण सर्वजण त्याच्याच प्लॅनचा एक भाग होतो. समीरला सर्व माहीत होतं. तुझा सर्वात जास्त विश्वास माझ्यावर आहे, त्यामुळे सायलीची खरी माहिती काढण्यासाठी तू मलाच सांगणार. आणि तसंच झालं. मी आणलेली माहिती ही समीरच्या सांगण्याप्रमाणे होती. खरं तर त्या मुलाने एकतर्फी प्रेमातून आत्महत्या केली होती. सायलीचे राहुल सोडून कोणावर सुद्धा प्रेम नाही. ते सर्व पुरावे निर्माण केले होते. हे सर्व समीरच्या प्लॅनप्रमाणे घडले. समीरने माझा उपयोग करून मन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा साधला. या सर्वांमध्ये त्या निष्पाप 2 प्रेमींना वेगळे व्हावे लागले. आज सायलीचे लग्न आहे. ती सुद्धा खूप दुःखात असणार. आता आपणास परत त्या दोघांना एकत्र आणायचे आहे. सर्वांना आता काय करावे हेच सुचेना. मनोज सायलीला फोन लावण्याचा प्रयत्न करू लागला, पण ती फोन उचलत नव्हती. राहुल व त्याची आई रेल्वे स्टेशनवर उभा होते. तोच पाऊस येऊ लागला. राहुल तिकीट खरेदीसाठी उभा होता. त्याला मन्याचा फोन आला. राहुलने कट केला. तो तिकीट घेऊन आईजवळ आला. पुन्हा फोन आला. त्याने तो कट केला. आई त्याच्याकडे पाहत, कोणाचा फोन येतोय आणि तू उचलत का नाहीस? राहुल काहीच न बोलता शांत उभा राहिला. तोच पुन्हा फोन वाजू लागला. आई राहुलकडे पाहत, उचल की फोन, बघ कोण आहे ते. राहुलने फोन उचलत आपल्या कानावर लावला. मन्याने त्याला सर्व घडलेली हकीकत सांगितली. राहुलचे डोळे भरून आले होते. पण काहीच वेळात सायलीचे लग्न होते. आईला तेथेच थांबवत तो रेल्वे स्टेशन बाहेर आला. पाऊस सुरू असल्याने बाहेर टॅक्सी नव्हती. त्याला कसल्याही परिस्थितीत हे लग्न थांबवायचे होते. तो तसाच पावसामध्ये सायलीच्या घराच्या दिशेने धावू लागला. मन्यासुद्धा गॅरेजवरून निघाला. सायली आपल्या रूममध्ये होती.
तिला लग्नाचे कपडे घालून सजवले होते. ती स्वतःला आरशामध्ये पाहत होती. तिला आरशात स्वतःची परछाई दिसत होती. आरशातील सायली जोरजोरात हसत होती. हे काय करतेस सायली तू? तू तर राहुलसोबत जगण्या व मरण्याचे वचन घेतले होतेस. या शरीरावर फक्त तुझाच अधिकार आहे म्हणून त्याला वचन दिले होतेस आणि तू आता दुसऱ्यासोबत लग्न करतेस. लग्नापूर्वी ज्याने तुझ्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला त्याच्यासोबत तू सुखात राहशील असे म्हणताच सायली आरशातील परछाईवर वराडली. मग मी काय करू? होय, मी अजूनही प्रेम करते राहुलवर, पण त्याचे कुठे माझ्यावर प्रेम आहे? हो, मी नाही जगू शकत त्याच्याशिवाय. एवढे बोलून सायली मध्येच थांबत त्या आरशातील सायलीकडे पाहत, तू जा येथून असे म्हणत आरशावर टेबलावरील बाटली फेकून मारली. सायली बेडवर बसून रडू लागली. राहुल धावत सायलीच्या घराजवळ पोचला. तो पळताना पडल्यामुळे त्याला जखमा झाल्या होत्या. त्यातून रक्तही वाहत होते. राजने बंदोबस्तासाठी बाहेर माणसे उभा केली होती. समीरने खुणवताच सर्वजण राहुलवर तुटून पडली. ती सर्वजण राहुलला मारहाण करत होते. राहुल सुद्धा त्यांचा प्रतिकार करत होता. सायलीच्या डोक्यात विचारचक्र सुरू होते. तिने उठून कपाटातील विषाची बाटली घेतली. जगण्यासाठी या दुनियेत काहीच उरले नाही. मी ज्याच्यावर प्रेम केले त्यांनीच माझा विश्वासघात केला. आई पप्पा सुद्धा मला समजू शकले नाहीत. त्यांनी बिझनेसच्या फायद्यासाठी माझ्या मनाविरुद्ध त्या राजशी लग्न ठरवलं. इतके होऊनही मी राहुलला विसरू शकत नाही. दुसऱ्या कोणाशीही लग्न करू शकत नाही. माझे या दुनियात कोणीच राहिले नाही. माझा आता या दुनियात राहून काय उपयोग? माझ्या नशिबी मरण लिहिले आहे. असा विचार करत तिने विषाची बाटली तोंडाला लावून संपूर्ण विष प्राशन केले. दार वाजत होते. भटजीने मंत्र म्हणण्यास सुरुवात केली होती. राज सायली येण्याची वाट पाहत होता, पण खूप वेळ झाला होता. मैत्रिणी व सायलीचा पत्ता नव्हता. मैत्रिणी दार ठोठवत बाहेर उभा होत्या. सायली भानावर येत आपला मोबाईल हातात घेऊन बाहेर येणार तोच तिला मन्याचे मिस कॉल दिसले. तोच एक संदेश आला. तो संदेश मन्याचा होता. तिने तो संदेश वाचला. त्यामध्ये सर्व हकीकत लिहिली होती. ती हकीकत वाचून तिला जोरात धक्का बसला. कारण आता ती वेळ निघून गेली होती. ती मृत्यूच्या दारात उभा होती. तिने दरवाजा उघडला. ती मैत्रिणीसोबत खाली जाऊ लागली. राहुलने बंगल्याच्या आवारात प्रवेश केला होता. तो धावत मंडपामध्ये येणार तोच समीरने पाठीमागून राहुलच्या डोक्यात लोखंडी पाईपने जोरात आघात केला. त्याच्या डोक्यातून रक्ताची चिळकंडी उडाली. त्याला चक्कर येऊ लागली. तरीही तो तसाच पुढे सरकत होता. तोच समीरने पुन्हा त्याच ठिकाणी वार केला. आपल्या जवळील चाकू त्याच्या माणसांकडे देत त्याला मारण्यास सांगितले. त्या माणसाने राहुलजवळ जाऊन त्याच्या पोटात चाकू खुपसला. पुन्हा बाहेर काढून पुन्हा खुपसला आणि राहुलला ढकलून दिले. तो खाली पावसाच्या पाण्यात पडला व राहुल जोरात वरडला, सायली. सायलीच्या कानावर राहुलची हाक येताच ती मंडपातून धावत बाहेर आली. राहुल रक्ताच्या थारोळ्यात पडल्याला पाहून ती त्याच्याकडे येणार तोच तिच्या आईने तिचा हात धरून तिला जाग्यावर थांबवले. सायली आईच्या हाताला झटका देऊन जाणार तोच राजने तिचा हात धरला. सर्वजण हा तमाशा पाहत फक्त बघ्याची भूमिका घेऊन शांत उभा होते. परंतु कोणीच राहुलची मदत करत नव्हता. इतक्यात मन्या तेथे पोचला. राजची माणसे मन्याला थांबवण्यासाठी त्याच्या अंगावर धावली. मन्या त्यांचा प्रतिकार करत होता. तोच मन्याचे सर्व मित्रही तेथे पोचले. जोरात हाणामारी सुरू झाली. राहुलला सायलीने मारलेली हाक ऐकू येताच तो उठून धडपडत सायलीकडे येऊ लागला. त्याला रोखण्यास समीर येताच मन्याने समीरला मारण्यास सुरुवात केली. राहुलच्या डोळ्यासमोर अंधार येऊ लागली. तो चक्कर येऊन खाली कोसळला. सायली रडत ओरडू लागली. तिलाही चक्कर येऊन ती जोरात राहुल म्हणत खाली कोसळली. हे पाहून राहुल सर्व शक्ती एकवटून उठला व सायलीच्या दिशेने जाऊ लागला. सायलीची तब्येत बिघडत चालली होती. तिला रक्ताची उलटी झाली. तिची ही अवस्था पाहून तिच्या आईवडिलांच्या डोळ्यातून
पाणी येऊ लागले. राहुलच्या पोटातून व डोक्यातून खूप प्रमाणात रक्त वाहत होते. त्याला चक्कर आली व तो सायलीकडे हात करत खाली कोसळला. तो तिच्या दिशेने हात करत अंग घसकटत येऊ लागला. त्याचे शरीर साथ देत नव्हते. गुंडांना मारून मान्या राहुलजवळ आला. राहुलची अवस्था पाहून त्याचे डोळे भरून आले. त्याचे सर्व मित्रही तेथे आले. मान्याने राहुलला अलगद उचलून सायलीजवळ नेले. दोघांचीही तब्येत अत्यंत नाजूक होती. दोघांची ही अवस्था पाहून सर्वांचे डोळे पाणावले होते. राहुल व सायली एकमेकांना डोळे भरून पाहत होते. एकमेकांचा हात हातात घेऊन दोघांनीही आपला प्राण सोडला. सर्वांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सायलीच्या आईने आपले डोळे पुसत खाली वाकून राहुल व सायलीचे डोळे बंद केले. मान्या उठत सर्वांकडे रागाने पाहत, त्याच्या जाण्यास तुम्ही कारणीभूत आहात. तोच त्याला सायलीचे आईबाबा दिसले. त्यांच्याजवळ जात, आता रडून काहीच उपयोग नाही. तुम्ही तर तिचे आई बाबा, पण तुम्ही सुद्धा तिचे प्रेम समजू शकला नाहीत आणि पैशाच्या जोरावर तुम्ही या प्रेमींना वेगळे केले. तुम्ही तिचे खरे सुख कशात आहे हे पाहिले नाही. तुम्हाला मुलीपेक्षा पैसा, बिझनेस जास्त प्रिय होता. आता रडून काय उपयोग? बंद करा तुमचे नाटक. तिच्या मरण्यास तुम्हीच जबाबदार आहात. तोच मान्याला बाजूला उभा असलेला राज पाटील दिसला. त्याच्याकडे पाहत, तुम्ही सायलीवर कधी प्रेम केलेच नाही. तुम्ही फक्त तिच्या शरीरावर प्रेम केले. ते मिळवण्यासाठी तुम्ही ह्या दोघांचा बळी घेतलास. पैशाच्या जोरावर कधी प्रेम मिळत नाही. त्याच्याजवळ जाऊन त्याला ढकलून देत तुम्हीही त्यांच्या मरणास जबाबदार आहात. खूप वेळ राहुलची आई त्याची वाट पाहत होती. तिचे मन खूप व्याकुळ झाले होते. ती रेल्वे स्टेशनवर उभा राहून दाराच्या दिशेने राहुलची वाट पाहत होती. राजला ढकलून मान्या समीरजवळ आला. तू आपल्या दोघांमधील दुश्मनीचा बदला घेण्यासाठी त्या दोन जीवांना वेगळे केले. मान्या रडत राहुल व सायलीच्या दिशेने हात करत, बघ त्यांची ही अवस्था तूच केलीस. राजच्या साह्याने तूच राहुलचा जीव घेतलास. तू सुद्धा दोघांच्या मृत्यूला जबाबदार आहेस. तोच सायलीची आई सायलीला मांडीवर घेऊन रडू लागली. मान्या तिला बाजूला सारत, तुम्ही या हक्काला मुकला आहात. सोडा तिला. आता तिच्यावर तुमचा अधिकार नाही. बस खूप झाले. या दुनियेत मैत्री, प्रेमाला किंमत नाही. प्रेम समजून घ्या, ते तोडू नका. ते खूप पवित्र आहे. मीच या सर्वांना जबाबदार आहे. मीच या दोघांना एकत्र आणले. मीच यांच्या मृत्यूला जबाबदार आहे. सुरेशच्या बाजूला पडलेला चाकू उचलत सुरेशकडे पाहत, मैत्री खूप पवित्र असते. खरी मैत्री याला म्हणतात. असे म्हणून मान्याने राहुल व सायलीकडे पाहत आपला गळा कापला. रक्ताची धार उडाली. तो खाली कोसळला. राहुल व सायलीच्या दिशेने पाहत आपला प्राण सोडला.